हॅलो मैत्रिणींनो आणि ताईंनो, कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेतच आहे. पण आज ना दिवसभर काम असल्यामुळे इतकं थकायला झालं आहे ना. लिटरली मी आज ना गाडीतून येत होती ना, टॅक्सीतून, तर 5 मिनटासाठी मी अशी म्हणजे असं अंग टाकून अशी लूज मान वगैरे टाकून अशी झोपली होती ना. बापरे! नंतर मला समजलं की मी एकदम गारच झोप लागली होती मला. खूप थकायला झालं होतं कारण का काम पण तसं होतं. बरंच म्हणजे वॅक्सिंग होतं, फेशियल होतं. त्यात एवढ्या मोठ्या लेंथ म्हणजे केसाची लेंथ एवढी लांब होती ती ज्या क्लायंटची ना, तिला एवढं कलर करायचं होतं आणि तो पण पूर्ण फुल लेंथ घेऊन कलर करायची होती. आणि त्याच्यानंतर परत मग अजून एक सिंगल कलर होतं आणि हेड मसाज वगैरे होतं ना, थ्रेडिंग्स वगैरे होते. खूप थकायला झालं म्हणजे. आणि कसं होतं थकायला म्हणजे काय होतं, मला एकाच ठिकाणी जायचं नसतं ना. म्हणजे एकाच बिल्डिंग नाही, असे बाजूबाजूला 2 विंग्ज आहेत ना, तिथे म्हणजे एकीकडे झालं की मग दुसरीकडे झालं की परत ह्या विंगमध्ये त्या लोकांचे टाईम असे ना ठरलेले असतात. तर ना त्यामुळे ना हे बॅग घेऊन इकडे तिकडे नाचणं म्हणजे खूप कठीण जातं, खूप थकायला होतं. तर घरी आली, जरा रिलॅक्स बसून जरा हातपाय वगैरे धुतले, पाणी वगैरे पिऊन घेतलं आणि मितालीने चहा बनवला होता. मला खूप भूक लागली होती, तर इथे मी सकाळी पुरी आणि बटाट्याची भाजी नाश्त्याला केली होती आणि दुपारच्या जेवणाला डाळ भात केलं होतं. भाजी तर होतीच, बटाट्याची भाजी केलेली, तर त्यातलीच भाजी आणि पुरी उरली होती ना, तीच मी मस्तपैकी आता खाल्ली. मला इतकी भूक लागली होती ना जोरामध्ये, तर ती भाजी आणि पुरी खाल्लेली. आणि ना त्याच्याबरोबर बाजूला ना झुणका माझ्या मैत्रिणीने दुपारी दिला होता. आयुषने झुणका आणि भाकरी तिने दिलेला, तो खाऊन टाकला. त्यातला थोडासा झुणका ठेवला होता, मला टेस्ट करायसाठी त्यांनी ठेवला होता, तर मी त्या पुरीबरोबर खाल्ला आहे. इथे मस्तपैकी चहा नाश्ता वगैरे माझा झालेला आहे. आणि मग नाविलाजाने आपल्याला किचनमध्ये यावंच लागतं ना, कोण करणार नाही तर. तर ना त्याच्यानंतर मग मी किचनमध्ये आली आणि ना माझ्याकडे वाटण संपलं होतं. तर दुपारची डाळ तशी होती माझ्याकडे. मी फक्त आता काही चपाती वगैरे बनवणार नाही. मोस्ट ऑफ मी कधी पण ऑर्डरवर आली ना की चपाती भाकरी वगैरे बनवत नाही. माझ्या घरामध्ये नशिबाने चालतं की भातच चालतं, की हां भात बनव किंवा खिचडी बनव. मला कधी उशीर झाला तर होतं माझं हे काम, म्हणजे सोपं होऊन जातं. म्हणजे घरात ॲडजस्ट करणारे असले ना की आपल्याला खरंच सोपं होऊन जातं कामं केव्हा केव्हा. तर मी ना आता वाटण काढण्यासाठी ना सुकं खोबरं घेतलं होतं 2 वाट्या आणि कांदे घेतले होते 7-8. तर मी ना कांदा इथे मी सोलून पाण्यामध्ये घातलेला, इतके झोंबायला लागले माझे डोळे ना, तर ते पाण्यात ठेवलेले आहेत. आणि इथे तुम्हाला मागे पण दाखवलं होतं स्लायसर सगळं माझं तो ना, ॲक्च्युली मला जो पहिला स्लायसर मिळाला होता ना, तो मी जास्त खूप वर्ष झाले, तो मी गावी देऊन टाकला. आणि आता मी हा नवीन स्लायसर घेतला ना, पण तो जरा पण कामाचा नाही, एकदम बेकार आहे. म्हणजे त्यात सगळं ना अडकतं पाठच्या साईडला, ते खाचेसारखे बनवलेत ना, त्यात अडकतं. काहीही त्याच्यावरती स्लाईस करा ना, तर सगळं त्या खाचेत जाऊन बसतं, होतच नाही. तरी पण मी कसं बसं ना, एक साईडने जिकडे अशी खाच नाही तिथून मग खोबरं कापून घेतलेलं आहे. खोबरं मी भाजायला घातलेलं आहे. त्याच्यानंतर जे पाण्यात ठेवलेले कांदे आहेत ना, ते सगळे बारीक बारीक असे चिरून एका साईडला ठेवणार आहे. कांदा थोडंसं खोबरं भाजायला ना टाईम लागणार, तोपर्यंत माझे कांदे वगैरे कापून होणार आहे. तर इथे एका साईडला मी कांदे पण कापते आणि खोबरं पण भाजायचं काम करते. आणि मनोहरला मी खाली पाठवली होती चिकन आणण्यासाठी, तर तो आता चिकन काय त्याला मिळालं नाही. मग तो काय घेऊन आला, अंडी. मग आता काय बनवू अंड्याचं, तर काल पण मी ना भुर्जी बनवली होती सकाळी, म्हणजे शुक्रवारची गोष्ट, तेव्हा मी भुर्जी बनवली होती. तर मी आली की आता अंड्याचं परत काय बनवू, तर तो बोलला अंड्याचं आता तू वाटण काढतेसच आहेस ना, मग अंड्याचं कालवण बनव. तर इथे बघा, मी त्याला अंडी आणायला सांगितलेलं ना, तर अंडी इतकी मस्त मोठी मोठी मिळाली ना, अशी छोटी छोटी नाही. काय काय दुकानामध्ये ना छोटी छोटी मिळते. मी त्याला तेच विचारत होती की तू अंडी कुठून आणलीस. म्हणजे आमच्याकडे 2 आहेत ना चिकन शॉप, तर एक चिकन शॉपमध्ये ना चिकन दुकान बंद होतं आणि एका शॉपमधलं जे चिकन संपलं होतं, म्हणून त्याने अंडी घेऊन आला. तर तो बोलतो मी दुसरीकडनं अंडी घेऊन आलो आहे. तर अंडी मस्त मोठी मोठी होती, म्हणजे कोंबडीचीच होती. बदकाची वगैरे असतात माहिती आहे ना तुम्हाला, ऐकलं असेल तर माहिती नाही. बदकाची पण चांगली मोठी मोठी, पण कोंबडीची आणि बदकाची वेगळी समजतात अंडी. तर मी इथे म्हणा आता डाळ दुपारची ती गरम करून घेतलेली आहे. अंडी ना बॉईल आमच्या चौघांसाठी 4 अंडी घातलेली आहेत फक्त, जास्त एक्स्ट्रा घातलेली नाही आहेत. तर फक्त 4 अंडी घातलेली आहेत बॉईल करायसाठी. आणि आता माझा खोबरं भाजून झालेलं आहे, तर मी ते मिक्सरमध्ये आताच काढून घेतलं. परत ते वेगळ्या भांड्यात काढा, मग ती परत प्लेट घासायला टाका, म्हणून मी डायरेक्ट ना आता
त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच घातलेलं आहे आणि बाहेर थोडंसं फॅन खाली ठेवलं आहे म्हणजे जरा थंड होईल ते. इथे माझी ना आता अंडी बॉईल झाल्याच्यानंतर ना मग मी भात घालणार आहे. त्याच्यासाठी मी तांदूळ काढलेले आहेत आणि धुवून वगैरे घेतलेले आहेत. माझी अंडी बॉईल झालेली आहे तेव्हा मग आता मी भात घालणार आहे इथे. म्हणजे विचार करा, म्हणजे अंडी बॉईल झालेली पण माझं वाटणच अजून भाजलं जातं आहे आणि खूप टाईम लागतो. म्हणजे खोबरं भाजायला जास्त टाईम लागत नाही, पण कांदा भाजायला ना खूप टाईम जातो. तर मी इथे मस्तपैकी माझं झालेलं अंडी बॉईल झालेली आहे आणि मोस्ट ऑफ माझं वाटण पण झालेलं आहे. पण इथे मला वाटणामध्ये ना कोथिंबीर घालायची होती, तर त्यासाठी माझं अजून एक लास्टची फेरी बाकी आहे वाटण वाटण्याची. तर इथे काय केलं, आता माझा भात झाल्याच्यानंतर ना माझा दुपारचा पण भात उरलेला होता. तर तो काय करणार, आता मी ह्या भातात जरा पाणी वगैरे घालणार, मस्त की फिरवून घेणार आणि जो दुपारचा भात आहे ना तो मी ह्याच्यामध्ये पलटी मारून घेणार आहे. म्हणजे परत ना दुसरा काय म्हणजे दुसऱ्या साईडला भात गरम करण्याची किंवा कुकर परत लावण्याची वगैरे गरज पडणार नाही. ह्याच्यामध्येच माझा भात मस्तपैकी जेव्हा भात नरमाला टाकते ना ताजा भात, त्याच्यामध्येच हा भात लावायचा वरती. जेव्हा आपला उरलेला भात असतो ना केव्हा पण, तर ह्याच्यामध्ये असं वरती लावलं ना की मस्तपैकी तो पण भात छान नवीनसारखाच मस्तपैकी वाफून निघतो. तिथे झाकण वगैरे मारलेलं आहे आणि इथे माझं वाटण पण आता मी तयार करते. वाटण एवढ्यासाठीच कारण की मी चिकन बनवणार होती आज ना, म्हणून मी वाटण काढायला घेतलेलं. पण चला ठीक आहे, माझं असं पण अगोदरचं वाटण सगळं संपलं होतं. आता हा माझा वाटण चांगला मस्तपैकी 10 दिवस तरी मला हा वाटण चालेल. कारण का कंटिन्यूस मी वाटणाचीच भाजी बनवत नाही दर टायमाला. तर आता याच्यातलं थोडासा उद्या जर समजा चिकन आणलं तर त्याच्यासाठी जाईल माझं वाटण. आणि बाकी आठवडाभर वगैरे किंवा असं जेव्हा मी वाटणाची वगैरे भाजी म्हणजे कडधान्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत किंवा कुठलं भरीत बनवायचं असेल ना तर मी वाटण यूज करते. आणि रोजच वाटणाची भाजी अशी करत नाही मी. तर ना म्हणजे केव्हा फळभाज्या वगैरे किंवा शेंगभाजी वगैरे असते ना, गवार बीन्स वगैरे चवळी, मग कधी पालेभाजी, तर अशा पण भाज्या बनतात ना, त्यासाठी वाटणाचा उपयोग मग कधी कमी होतो. तर इथे मस्तपैकी वाटण वगैरे सगळं मी ह्याच्यामध्ये पहिला लावून घेणार आहे आणि उरलेला वाटण आहे ना तो एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. तर इथे फोडणीला मी फक्त साधं सिंपलच घातलेलं आहे. टोमॅटो घातलेला आहे, कांदा घातलेला आहे, लसूण वगैरे काय घातलेलं नाही कारण का सगळं वाटणामध्ये येतं. त्याच्यानंतर ना ते चांगलं तेलात परतल्याच्यानंतर तेल ना टोमॅटो टाकल्याच्यानंतर चिटचिट सगळं उडायला लागलं, म्हणून मी ना ह्याच्यावरती झाकण ठेवलं कढईवरती. त्याच्यानंतर याच्यामध्ये मसाला घातलेला आहे, तिखट मसाला, हळद घातलेली आहे, परत एकदा झाकण मारून ठेवलेलं आहे आणि परत वाटण ह्याच्यामध्ये घातलेलं. तर वाटण चांगलं परतून घेतले तेलात आणि झाकण मारून ठेवलेलं आहे. तर इथे बाकी सगळे आजूबाजूची म्हणजे मसाला काढून ठेवणं आणि परत जी कोथिंबीर वगैरे साफ केलेली आहे ती ठेवलेली आहे. बाकी आजूबाजूचं बरंच कामं, म्हणजे आपल्याला काही कमी किचनमध्ये आलं की फक्त जेवण बनवलं आणि बाजू झालं असं केव्हा होतं का? नाही होत ना. त्याच्यासाठी ना किती मला इतकं असं वाटत होतं की किचनमध्ये जाऊच नाही, जेवण पण बनवू नये आणि जेवू पण नाही, असं झालं होतं मला. पण करावं तर लागणारच ना. तर इथे मस्तपैकी माझी ना फोडणी घातलेली आहे सगळं अंड्याच्या कढीला आणि ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आणि त्याच्यानंतर इथे अंडी घातलेली आहेत. आता मी मस्तपैकी ह्याला ना एक 10 मिनटं तरी चांगलं मस्तपैकी कढ आणून देणार आहे. त्याच्यानंतर ना इथे मी बोलले ना तुम्हाला ते टोमॅटो टाकल्याच्यानंतर सगळं चिटचिट सगळं तेल असं उडालेलं, तर मी फक्त ते फडक्याने पुसलं असतं ना तर सगळं तेल पण तिथंच राहिलं असतं आणि हा फडका आहे ना पूर्ण तेलकट झाला असता. त्याच्यामुळे ना मी ह्याला गॅसला, माझा हा हंडा ॲक्च्युली कायम ना गॅसवरती असतो ना, मी त्याला खाली उतरून पण ठेवत नाही. जेव्हा फक्त गॅस वगैरे मी दर बुधवारी आणि रविवारी गॅस धुते ना तेव्हाच फक्त मी पूर्ण डीपमध्ये गॅस क्लीन करून घेते, पाणी वगैरे ओतून घासून वगैरे. नाही तर मी रेग्युलर ना असं स्कॉच ब्राईटने साबण लावून घेते आणि असंच पुसून घेते. तर ना मी आता ते म्हणजे ॲक्च्युली गॅस मी असं उचलत नाही, त्यासाठी ना मी असंच हे करणार आहे, साबण वगैरे लावून घेणार आहे आणि मस्तपैकी 2-3 वेळा फडक्याने पुसून घेणार आहे. आणि काय झालेलं आहे ह्या शेगडीवरती मितालीने ना मगाशी चहा बनवला होता, तर चहा सांडला होता आणि मला माहितीच नाही. मी डायरेक्ट येऊन जेवणाला लागली ना, माझं ॲक्च्युली लक्ष नव्हतं तिथे. आणि नंतर आता साफ करायच्या टायमाला मी बघितलं की गॅसवरती ना चहा सांडला होता. मग आता ते परत मी त्या गॅसवरती शेगडीवरती माझ्या अंड्याची कढी शिफ्ट केली आणि इकडे ही शेगडी चांगली मस्तपैकी कात्याने घासून घेतलेली आहे. त्याच्यानंतर सगळं इकडचं तिकडचं पसारा उचलून घेतलेला आहे, समोरच्या प्लॅटफॉर्मवरचा पसारा वगैरे उचलून घेतलेला आहे आणि सगळं क्लीन वगैरे सगळं करून घेतलेलं आहे.
तर इथे ऑलमोस्ट माझं सगळी कामं झालेली आहेत, म्हणजे किचनचं तरी ॲटलीस्ट सगळी कामं झालेली आहे. अजून बाहेर जेवणाचं वगैरे पसारा पडणार आहे, ती नंतरची गोष्ट. भांडी वगैरे रात्रीची मोस्ट ऑफ मी जेव्हा कामावरून वगैरे येते ना, तेव्हा जेव्हा ती बघते, मिताली बघते मम्मी थकलेली आहे, मग तीच भांडी वगैरे घासते. म्हणजे जास्तीत जास्त मी जरी घरी असेल ना तरी पण एक वेळची भांडी तिला मी रात्रीची घासायलाच देते. तर ना इथे माझं आता सगळे किचनचे कपडे आहेत ना, ते मला पाण्यामध्ये घालायचे होते, गरम पाण्यामध्ये. त्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि थोडंसं ना विम लिक्विड घातलेलं आहे आणि थोडंसं खाण्याचा सोडा असतो ना ते घातलेलं आहे. तर मोस्ट ऑफ कपड्याचा सोडा वेगळा मिळतो, तो कपड्याचा सोडा माझ्याकडे नाही आहे ना, म्हणून मी काय करते, खाण्याचा सोडा आहे ना तो घालते आणि विम लिक्विड घालते याच्यामध्ये. आणि मस्तपैकी गरम गरम पाण्यामध्ये ही सगळी कपडे आहेत ना ते मी भिजत घालते. आणि जरासे हाताला सोसेल असं गरम असेल तेव्हाच मग त्याचं तेलकट वगैरे निघतं ना, म्हणून मी तेव्हाच मग चांगले मस्तपैकी ब्रश मारून चोळून काढते. तर इथे मस्तपैकी माझी कपडे पण मी भिजत घातलेले आहेत, एका साईडला ठेवलेले आहे. आणि अंड्याची कढीसुद्धा झालेली आहे माझी, म्हणजे मी सुकी एकदम ग्रेव्ही तर एकदम ओलसर अशी पाहिजे, कारण का डाळ आहे ना भातावरती, म्हणून मी अशी खूप पाणी घातलेलं नाही आहे. मस्तपैकी अशी घटसरच अंडा कढी बनवलेली आहे. कोथिंबीर वगैरे घातली आणि मस्तपैकी माझं फायनली सगळं झालं होतं. आणि काय झालं, मग मला परत एक काम लागलं. म्हणजे ते काय, आमच्या समोरची भाभी आहे ना, तिचा मिक्सरच खराब झाला होता. मग ती माझा मिक्सर मागत होती, पण तिच्या भांड्यामध्ये ना माझं मिक्सरचं हे लागलं नसतं, मिक्सरमध्ये तिचं भांडं लागलं नसतं. मी बोली दे माझ्याकडेच, मी तुला इथे मिक्सर लावून देते. तर तिथे आता मी तेच तिचंच हे सगळं वाटण वगैरे तिला काढून देते. मग सगळं झालं होतं, तर परत हा पसारा नंतर मग नंतर क्लीन करून घेईल. तर तिला मी वाटण वगैरे काढून दिलं. आणि ह्याच्यातलं मिक्सरमधलं सगळं मसाला होता ना, हा ॲक्च्युली कदाचित ना आपलं पनीरसाठी किंवा आपले छोलेसाठी आपण मसाला बनवतो ना, तसा मसाला होता. ते लोकं मारवाडी आहेत ना, असं आपल्यासारखं वाटण वगैरे खात नाहीत, म्हणजे खोबऱ्याचं आणि कांद्याचं. तर ते वाटण होतं. तर तिला मस्तपैकी तो मिक्सर वगैरे पण सगळा धुवून दिलेला आहे, ते दुसऱ्या भांड्यामध्ये त्याचं पाणी सगळं काढून. आणि तिला पहिला हे वाटण वगैरे करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर ना मी परत मस्तपैकी गॅस वगैरे माझा पुसून घेतलेला आहे. आणि नंतर मग फायनली मी जेवायला बसलेली आहे. ते मी ते दाखवते. मनोहरलाच म्हणजे पहिला मी मनोहरलाच वाढलेलं आहे, त्याचाच ताट वाढलेला आहे. तर इथे मी बघा, इथे अंडा कढी आहे. अंडा कढी म्हणजे बोलतात ना ड्राय अंडा कढी मसाला अंडा ते बनवलेलं आहे. भात आहे आणि डाळ आहे. चपाती वगैरे काहीच बनवलेलं नाही, माझी कॅपॅसिटीच नव्हती. तर इथे मनोहर स्वतःच वाढून घेतो आहे ताट आणि मी तर फक्त त्याला भात वाढलं. त्यांनी स्वतःच अंड्याची हे घेतलेलं आहे, मसाला अंडा मसाला घेतलेला आहे. तर मी त्याला बोलली जरा कालव रे आणि मला असं दाखव की कसं झालं आहे. तर मला तो बोलतो घे खा, असं मला करत होता. तर चला, इथे मस्तपैकी माझं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे, सगळं किचन वगैरे क्लीन झालेलं आहे. आणि मितालीला सांगितलं मला जरा ऑइल लावून दे गं केसांना. मस्तपैकी तिने मला ऑइल मसाज करून दिलेला आहे, अगदी 15 मिनटं. मला इतकं रिलॅक्स वाटलं ना, खूप छान वाटत होतं. चला तर मग रिलॅक्स मी तर झालेली आहे. तुम्ही पण मस्तपैकी तुमची कामं वगैरे आटपा आणि मस्त माझा हा ब्लॉग पूर्ण बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर मग आता व्हिडिओ इथेच थांबवते. परत भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.